तर हाय मित्रांनो, आता मकर संक्रांती असल्यामुळं दिदून आमची मेहंदी काढली. मेहंदी बघायची कशी काढली ती मेहंदी तुम्हाला. तर बघा, दिदू स्वतः दाखवणार आहे तिच्या हातानं मेहंदी. नखपालीस पण काढली आहे दिदू. तू दाखव सगळ्याला मेहंदी दाखव तुझी. दुसऱ्या हाताची दाखव. ह्या हाताची दाखव. ह्या हाताची दाखव. ह्या हाताची एक कलाची कल दाखवायची. मागून दोन दोन हाताला काढली बा तिने. मागून दाखव. मागून पूजाला काढून दिली नाही, पण तिनं आधी काढून मोकळी झालेली. नखपालीस लावली का नाही अजून? तर नखपालीस उद्या लावायची त्यांना आता, नाहीतर आजच लावतील वेळ मिळाल्यावर. पूजा माग काम असल्यामुळं आता का लावायची झोपल्यावर. जागे असल्यावर नीट लावू देत नाही, करू देत नाही. अरे दिदू काय पप्पा म्हणा. तुझं नाव सांग की काय आहे ते. कोणाचं नाव काय तुझं? तिथं सांगायचं. काय नाव आहे? राहणार जिल्हा चपापूर नाही, सोलापूर. रुद्राक्षी सूरज सातपुते. तर दिदू संपूर्ण ऍड्रेस सांगते बघा. तिचं संपूर्ण नाव घेते, संपूर्ण ऍड्रेस घेते. म्हणजे कुठं राहतो आपण, कुठला जिल्हा आहे, कुठला तालुका आहे आणि एरिया पण सांगते. इतकी हुशार झाली दिदू आता. जसं म्हणतात की वय वाढेल तसं लहान मुलं हुशार होते ती, तसं दिदू बघा हुशार व्हायला लागली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलमुळे तर लेच अपडेट त्याचं हुशार लेच व्हायला लागली ती. पण आम्ही मोबाईलचा परिणाम कमी म्हणजे भरपूर कमी देतो. पण तिला कसं काय ना काय नादी लावासाठी एक तेवढाच 5-10 मिनिटं तर द्यायला लागतच. तर आता दिदू काय काय म्हणा लागली ते बघा. काय काय दिदू काय म्हणायचं तिकडे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा. ती तिचं म्हणणं आहे ना का दिदू. बरं टाटा करा आता सगळ्याला. टाटा. तर भेटूया मित्रांनो, बाय पुढच्या व्हिडिओ बरोबर. व्हिडिओ कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.